मुलामुलींना बाहेर शिकायला पाठवणाऱ्या पालकांना अर्जंट सूचना. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पालकांची झोप उडवणारी एक घटना घडली जेव्हा एक मुलगी बाहेर शिकायला पाठवली होती. अचानक एके दिवशी ही मुलगी पहाटे 5 वाजता पुण्यामध्ये एका चहाच्या स्टॉलवर थरथरलेल्या स्थितीत चहा पिताना एका व्यक्तीला आढळली. तिचा मोबाईल स्विच ऑफ होता. तिच्याकडे पैसे नव्हते. तिने एका व्यक्तीला मोबाईल मागितला. त्या व्यक्तीला शंका आली की मुलगी खूप भांबवलेली दिसत होती, कुठून तरी लांबून शिकायला आलेली दिसत होती. जेव्हा त्या व्यक्तीने त्या मुलीचा तपास केला तेव्हा जे उघडकीस आलं त्याने संपूर्ण राज्यातल्या पालकांची झोप उडाली आहे. मुलींचे अफेअर होणार, मुलींचे प्रेम संबंध होणार, कॉलेजमध्ये मुलींनी मुलांशी जवळीक निर्माण करणे, अशा प्रकारचे प्रकार आजपर्यंत उघड होत होते. आणि या मुलीने जे केले आहे ते पाहून सर्व पालकांना हादरा बसला आहे. आत्ताच 10वी-12वीचे पेपर झाले आहेत आणि मुलांना कुठे ॲडमिशन घ्यायचं, मुलींना कुठे पाठवायचं हा प्रश्न पालकांना पडला आहे. पण तेवढ्यात ही भयानक घटना उघड झाल्यामुळे आता पालकांना प्रश्न पडलाय, मुलांना बाहेर पाठवायचे की नाही. ही घटना अशी आहे की जी प्रत्येक पालकांसाठी सावधानतेचा इशारा आहे. या मुलीची घटना अशी आहे की जी याआधी कधीच घडली नव्हती. प्रत्येक आईवडील आपल्या मुलामुलींवर भरोसा ठेवतात, पण त्यांच्या पाठीमागे ही मुलं असे काहीतरी प्रकार करतात की ज्याची कल्पनाही पालकांनी स्वप्नात देखील केलेली नसते. पुण्यातील एका तरुण मुलीच्या बाबतीत जे घडलं ते पाहिल्यानंतर सर्व पालकांसाठी एक सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. ही घटना प्रत्येक पालकाने पाहायला पाहिजे असे देखील प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. बऱ्याच वेळा ही घटना समोर आली, पालक घाबरले होते. काही पालक म्हणाले, नाही, आमचा मुलगा असा नाहीये, आमची मुलगी अशी नाहीये, आम्ही चांगले संस्कार केले. पण थांबा, ही मुलगीही साधारण नव्हती. तिच्या आईवडिलांचा इतिहासही साधारण नव्हता. ती मुलगी आणि तिच्या आईवडिलांनी तिच्यावर काय संस्कार केले होते हे जेव्हा उघड झालं तेव्हा महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसलाय. मग पुण्यातील या मुलीच्या बाबतीत काय घडले ज्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली? यातून पालकांनी नेमकं काय बोध घ्यायचा आहे? अशा प्रकारच्या घटना आपल्या स्वतःच्या मुलामुलींच्या बाबतीत घडू नयेत म्हणून कोणती काळजी घ्यायची, या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि या घटनेची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुमचं मूल कॉलेजला जात असेल तर हातातील सगळी कामं सोडून हा व्हिडिओ 2 मिनिटं शांतपणे नक्की पहा, कारण तुमचं थोडं दुर्लक्ष एका मोठ्या संकटाला निमंत्रण देऊ शकतं. घटना आहे विद्येचा माहेरघर असणाऱ्या पुण्यनगरीतली, म्हणजेच पुणे शहरातली. पहाटेची वेळ होती. सूर्य अजून पूर्णपणे वर आलेला नव्हता. सगळीकडे धुसर प्रकाश होता. शिवाजीनगर परिसरातील एका शांत रस्त्यावर एक चहाचा स्टॉल नुकताच सुरू झाला होता. पहाटेचा गारवा आणि थंड वाऱ्याची झुळूक अंगावर काटा आणत होती. रस्ते अजूनही ओस पडलेले होते. फक्त काही कचरा वेचक आणि कामावर जाणारे लोक अधूनमधून दिसत होते. अशातच एक 18 ते 19 वर्षांची मुलगी त्या चहाच्या टपरीवर येते. तिच्या पावलांमध्ये एक प्रकारची घाई होती, पण चेहऱ्यावर मात्र कमालीची भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. ती एकटीच होती. आजूबाजूला पाहताना तिचे डोळे कोणाला तरी शोधत होते की कोणाला तरी घाबरत होते हे समजत नव्हतं. तिच्या कपड्यांकडे पाहिलं तर ती एखाद्या सुसंस्कृत आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील वाटत होती, पण तिचे विस्कटलेले केस आणि घाबरलेले हावभाव काहीतरी वेगळीच कहाणी सांगत होते. तिला पाहून असं जाणवत होतं की ती पुण्यातील स्थानिक नाहीये, तर शिक्षणासाठी कुठल्या तरी छोट्या शहरातून आलेली आहे. नंतर समजलं की ती मुलगी धुळ्यावरून पुण्याला मोठ्या आशेने शिकायला आली होती, पण तिच्यासाठी तो दिवस आणि ती पहाट एखाद्या काळ रात्रीपेक्षा कमी नव्हती. आता विचार करा, एवढ्या पहाटे अशा निर्जन रस्त्यावर एक तरुण मुलगी भेदरलेल्या अवस्थेत चहाच्या टपरीवर काय करत असेल? तिच्या मनात नेमकी कोणती खळबळ सुरू असेल? हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. चहाच्या स्टॉलजवळ ती उभी राहते आणि तिथे चहा पिणाऱ्या एका गृहस्थांकडे हळूच जाते. ती मुलगी त्या व्यक्तीच्या जवळ जाते. तिच्या आवाजात थरकाप होता. ती थोडी लाजत आणि कमालीची घाबरत त्या व्यक्तीला म्हणते, दादा, माझा फोन स्विच ऑफ झालाय. मला घरी एक खूप महत्त्वाचा फोन करायचा आहे. प्लीज तुमचा फोन वापरायला द्याल का? त्या व्यक्तीला तिची दया आली. त्याने विचार केला की मुलगी अडचणीत दिसतेय, कदाचित घरच्यांशी बोलायचं असेल. त्याने आपला फोन तिच्या हातात दिला. तिने गडबडीत एक नंबर डायल केला. फोन रिंग जात होती, पण पलीकडून कोणीच उचलत नव्हतं. तिने 2-3 वेळा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. जसा कॉल कट झाला तशी ती मुलगी अजूनच अस्वस्थ झाली. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागलं. तिची ही भयंकर अवस्था पाहून त्या गृहस्थाला राहावलं नाही. त्याने विचारलं, बाळा, काय झालंय? इतकी का रडतीयस? घरचे रागावलेत का की काही अडचण आहे? तेव्हा ती मुलगी हुंदकेवेत म्हणाली, दादा, मी इथे चहा घेतलाय आणि त्याचे पैसे द्यायला मी विसरले. माझ्याकडे आता कॅश नाहीये आणि मोबाईल डिस्चार्ज झाल्यामुळे फोन पे किंवा गुगल पे सुद्धा करता येत नाहीये. त्या व्यक्तीने विचारलं, अरे बस इतकंच ना? किती रुपये झालेत तुझे? मी देऊन टाकतो, तू काळजी नको करू. तिने हळूच उत्तर दिलं, 95 रुपये. 95 रुपये? हे ऐकताच त्या माणसाच्या भुवया उंचावल्या.
पहाटेच्या वेळी चहाच्या टपरीवर चहा कितीला असतो? जास्तीत जास्त 10 किंवा 15 रुपये. मग या मुलीचे 95 रुपये कसे झाले? काहीतरी गौडबंगाल होतं. त्या माणसाने संशयाने चहावाल्याकडे पाहिलं आणि विचारलं, काका, हिच्या चहाचं बिल 95 रुपये कसं काय झालं? चहावाल्याने जे उत्तर दिलं ते ऐकून त्या व्यक्तीच्या पायाखालची जमीनच सरकली. चहावाला शांतपणे म्हणाला, दादा, हिने फक्त चहा नाही घेतलाय, हिने एक महागडी कॉफी घेतलीय, एक चहा घेतलाय आणि 2 सिगारेट घेतल्या आहेत. 2 सिगारेट? तो माणूस स्तब्ध झाला. पहाटेच्या 5:15-5:30 वाजता एक 19 वर्षांची शिकणारी मुलगी रस्त्यावर उभी राहून सिगारेट ओढते. त्याने त्या मुलीकडे पाहिलं. ती आता नजर चोरत होती. तिची मान शरमेने खाली झुकली होती. त्या माणसाने विचारलं, बाळा, तू सिगारेट ओढतेस? सुरुवातीला ती काहीच बोलली नाही. तिने काहीतरी थाप मारण्याचा प्रयत्न केला, पण तिचे थरथरणारे हात बरंच काही सांगून जात होते. शेवटी तिने कबूल केलं की तिला सिगारेटचं व्यसन लागलंय. ती म्हणाली की ती रोज तिथे चहा प्यायला येते. पण चहावाल्याने लगेच सांगितलं, नाही दादा, ही मुलगी आज पहिल्यांदाच माझ्या दुकानावर आली आहे. याआधी मी हिला कधीच पाहिलं नाही. आता त्या गृहस्थाला खात्री पटली की ही मुलगी काहीतरी लपवतीये. ही फक्त पैशांची किंवा सिगारेटची गोष्ट नव्हती, तर यामागे काहीतरी भयंकर घडलं होतं. त्यांनी तिला बाजूला नेलं आणि मोठ्या भावाच्या नात्याने विचारलं, बाळा, खरं सांग, तू रात्रभर कुठे होतीस? घरी का गेली नाहीस? आणि ही अवस्था कशी झाली? तिने जे सांगितलं ते ऐकल्यानंतर कोणाच्याही काळजाचा ठोका चुकेल. त्या मुलीने रडत रडत पूर्ण कहाणी सांगितली. ती पुण्यात शिक्षणासाठी आली होती, पण कॉलेजमध्ये तिची मैत्री एका चुकीच्या मुलाशी झाली. तो मुलगा तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढत होता. आदल्या रात्री ती मुलगी आपल्या पालकांना न सांगता परस्पर त्या मुलासोबत त्याच्या फ्लॅटवर राहायला गेली होती. रात्रभर तिथे काय झालं हे सांगताना ती मुलगी थरथरत होती. पहाटेच्या वेळी त्यांच्यात काहीतरी किरकोळ कारणावरून जोरदार भांडण झालं. ते भांडण इतकं विकोपाला गेलं की त्या मुलाने तिला शिवीगाळ केली आणि चट्ट पहाटेच्या अंधारात त्याच अवस्थेत तिला फ्लॅटच्या बाहेर काढून दिलं. तिच्याकडे रिक्षाला द्यायला पैसे नव्हते, मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हतं आणि मनात फक्त भीती होती. तिला सिगारेटचं व्यसन कसं लागलं? तर याच मोकळ्या वातावरणाने आणि मॉडर्न होण्याच्या नादात. फ्लॅटवरून बाहेर काढल्यानंतर ती रस्त्याने चालत आली. तिला तीव्र तणाव जाणवत होता, म्हणून ती या चहाच्या टपरीवर येऊन सिगारेट मागितली. तिला वाटलं मोबाईल सुरू होईल आणि ती पैसे देईल, पण नशिबाने साथ दिली नाही. त्या व्यक्तीने जेव्हा तिचे 95 रुपये भरले आणि तिची अधिक चौकशी केली, तेव्हा जे वास्तव समोर आलं ते अजूनच भयानक होतं. या मुलीला 10वीत 93% मार्क होते. तिचे वडील सरकारी शिक्षक आहेत आणि आई गृहिणी. वडिलांनी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून आपल्या मुलीला पुण्यात मोठ्या स्वप्नांनी पाठवलं होतं. त्यांना वाटलं होतं की आपली मुलगी अधिकारी होईल, घराचं नाव काढेल. पण आज ती मुलगी एका मुलाच्या फ्लॅटवर रात्र घालवून पहाटे रस्त्यावर सिगारेट ओढत मदतीसाठी अनोळखी लोकांकडे याचना करत होती. ही घटना फक्त पुण्याची नाही, तर ही परिस्थिती आज महाराष्ट्रातील प्रत्येक मोठ्या शहरात पाहायला मिळतेय. पालकांनो, विचार करा, 93% मार्क मिळवणारी एका सुसंस्कृत कुटुंबातील मुलगी अशा थराला कशी जाऊ शकते? इथेच सर्वात मोठा धोका आहे. आपल्याला वाटतं आमची मुलं खूप शहाणी आहेत, ती कधीच काही चुकीचं करणार नाहीत. पण 14 ते 22 वर्षांचं वय हे मुलांच्या आयुष्यातील सर्वात संवेदनशील वळण असतं. या वयात त्यांना जगाची आणि चांगल्या वाईटाची फारशी ओळख नसते. त्यांना वाटतं जे आपण करतोय तेच कूल आहे, तेच स्वातंत्र्य आहे. पण याच स्वातंत्र्याच्या नावाखाली मुलं कधी गर्तेत जातात हे पालकांना समजतही नाही. तुमच्या मुलांवर विश्वास ठेवा, पण तो विश्वास आंधळा नसावा. आपली मुलं कोणाशी मैत्री करतायत, कॉलेज सुटल्यानंतर ती कुठे जातात, रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर कोणाशी चॅटिंग सुरू असतं, या गोष्टींकडे लक्ष देणं म्हणजे त्यांच्यावर संशय घेणं नाही, तर त्यांची सुरक्षा करणं आहे. जर तुम्ही आज लक्ष दिलं नाही तर उद्या पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावरही येऊ शकते. ही घटना आज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. लोक चहावाल्याला किंवा त्या मुलीला दोष देत आहेत, पण खरा दोष हा आपल्या सिस्टमचा आणि कुठल्या तरी पालकांच्या दुर्लक्षाचा आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरात घडलेली ही घटना एक धडा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलाचं भविष्य सुरक्षित असावं, तर त्यांच्याशी संवाद वाढवा. त्यांना फक्त पैसे पाठवून तुमची जबाबदारी संपत नाही. महिन्यातून एकदा तरी अचानक जाऊन त्यांना भेट द्या. ते कुठे राहतात, कोणासोबत राहतात हे स्वतःच्या डोळ्यांनी पहा. लक्षात ठेवा, एक छोटीशी चूक संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे तुमच्या आईवडिलांची मान समाजात खाली झुकू शकते. आणि पालकांनो, तुम्ही जर आज सावध झाला नाहीत तर उद्या तुमची स्वप्न धुळीस मिळायला वेळ लागणार नाही.
मित्रांनो, ही कथा ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या अंगावर काटा आला असेल किंवा तुमचं डोकं सुन्न झालं असेल, पण एक गोष्ट स्पष्ट करते, ही सोशल मीडियावर सर्वात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे असलेली कथा आहे. आम्ही या कथेच्या सत्तेशी किंवा त्यातील ठिकाणांची अधिकृत पुष्टी करत नाही. आमचा उद्देश कोणाची बदनामी करणे हा नसून पालकांनी आपल्या मुलांच्या बाबतीत किती सतर्क राहील पाहिजे हा संदेश पोहोचवणे हाच आहे. आजची पिढी खूप हुशार आहे, पण त्याच वेळी ती तितकीच भावूक आणि भरकटलेली सुद्धा आहे. 93% मार्क मिळवणारी मुलगी जर अशा थराला जात असेल तर विचार करा की शिक्षणापेक्षा संस्कार आणि लक्ष किती महत्त्वाचं आहे. पालकांनो, आता वेळ झाली आहे स्वतःला काही प्रश्न विचारण्याची. शेवटचं तुम्ही तुमच्या मुलांशी मनमोकळं कधी बोलला होता? त्यांना पुण्यात किंवा मोठ्या शहरात पाठवल्यानंतर तुम्ही कधी अचानक त्यांच्या रूमवर जाऊन पाहणी केली आहे का? त्यांची मित्रमैत्रिणी कोण आहेत हे तुम्हाला खरंच माहिती आहे का? मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं? चूक त्या मुलीची आहे की त्याच्या पालकांची अतिविश्वासाची की आजच्या बदलत्या जीवनशैलीची? तुमच्या एका कमेंटमुळे कदाचित दुसऱ्या पालकांचे डोळे उघडतील. पण हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा ज्यांची मुलं घराबाहेर शिकायला आहेत. तुमचं एक शेअर कुणाच तरी आयुष्य वाचवू शकतं. सावध राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. पालकांसाठी स्टेप बाय स्टेप मार्गदर्शक व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी तुमच्या व्हिडिओमध्ये खालीलप्रमाणे चेकलिस्ट किंवा गाईड दाखवू शकता, ज्यामुळे व्हिडिओची उपयुक्तता वाढेल. संवाद वाढवा. रोज किमान 10-15-20 मिनटं फोनवर बोला. फक्त अभ्यास विचारू नका. त्यांच्या मित्रमैत्रिणींबद्दल आणि दिवसभरात अनुभव विचारा. अचानक भेट द्या. मुलांना बोलावल्यावर जाण्यापेक्षा महिन्यातून 1 किंवा 2 महिन्यातून एकदा त्यांना न सांगता भेट द्या. तिथे राहतात PG हॉस्टेल किंवा तिथल्या वातावरणाची पाहणी करा. आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवा. मुलं नेमका खर्च करतात कुठे करतात? अचानक पैशांची मागणी वाढली आहे का? त्यांच्या बँक स्टेटमेंटवर किंवा डिजिटल वॉलेटवर UPIवर लक्ष ठेवा. मित्रांची ओळख ठेवा. तुमच्या मुलांच्या किमान 2 जवळच्या मित्रांची आणि त्यांच्या पालकांची नंबर तुमच्याकडे असू द्या. आपत्कालीन स्थितीत हे तुम्हाला खूप कामाला येते. भावनिक आधार बना. मुलांना इतकं विश्वासात घ्या की त्यांच्याकडून काही चूक झाली असेल तर ती सर्वात आधी तुम्हाला सांगतील, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला नाही.